आता मात्र या राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे। शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाही आहे। उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठल्याही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदारचं पूरग्रस्त म्हणून पुनर्वसन झालं। पण नवीन गावात लोक शिफ्ट झाल्यावर नागरी सुविधा नव्हत्या। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं आभार मानतो आणि आमचे आमदार चरण ठाकूरजी यांचेही अभिनंदन करतो। त्यांनी माझ्याकडे बैठक लावून या 13 गावाच्या नागरी सुविधा करता 32 कोटी रुपये मदत पुनर्वसन विभागाकडून दिले। माननीय मंत्री गिरीश महाजनजी यांनी या ठिकाणी मदत केली आहे। आता आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे सीओ जिल्हा परिषदेचे हे बसून या 13 गावांच्या नागरी सुविधा पूर्ण करतील आणि एक मोठा दिलासा 30 वर्षानंतर आमच्या नरखेड तालुक्याला मिळालेला आहे। मला पालकमंत्री म्हणून या सर्व गावकऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। पुढच्या 6 महिन्यामध्ये हे संपूर्ण नागरी सुविधाचे कामं पूर्ण करायचे आहे। नाही डीएनए संदर्भामध्ये काही शेतकरी परवाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते। 6700 एकर जमीन जी डीएनए डिफेन्स डिक्लेअर साठी घेतली जाणार आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची जमीन घेऊन आता तर पालकमंत्री म्हणून काय मधला मार्ग काढणार आहे? पारशिवनी तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेऊ नये असा शेतकऱ्याचा आक्रोश आहे। 3-4 शेतकरी मला भेटलेले आहे। आपण प्रयत्न करतोय की शेतकऱ्यामध्ये काही जर त्यांचा समज गैरसमज असेल तर दूर करू। तिथले आमदार आशिष जयस्वाल त्यांच्याही चर्चा करतात आहे। त्या उपर जर शेतकऱ्याचा खूप विरोध असेल आणि सुपीक जमिनी त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये जात असेल तर निश्चितपणे यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करू आणि त्यातला काय मार्ग काढता तो काढू। शेती आणि मुरुम आणि मातीवर शेतकऱ्यांना रॉयल्टी लागणार नाही। ट्रॅक्टरही कारवाईतून मुक्त केलेला आहे। मोठा निर्णय शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकऱ्याकरता अत्यंत चांगला निर्णय आहे जो महसूल खात्याने घेतला आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं सपाटीकरण करायचं असेल, लेवलिंग करायची असेल, पडीत जमीन शेती उपयोगी करायची असेल, पडीत जमिनीमध्ये पीक पाणी घ्यायचं असेल तर त्याला लेवलिंग करावं लागतं, त्याला माती लागतं, थोडा त्या ठिकाणी बेस तयार करावा लागतो। त्याकरता त्यांना माती लागतं आणि मग माती आणली की मग आमचे अधिकारी त्यांच्याकडे रॉयल्टी घेतात, त्यांचे गुन्हे दाखल करतात। आता मात्र या राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे। शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाही आहे। शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही। शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठल्याही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना उद्या शेतीमध्ये मजबूत करायचं आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे।